नमस्कार फ्रेंड्स, मराठी सिरियल ॲक्टमध्ये तुम्हा सर्वांचं मी स्वागत करते. ठरलं तर मग ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत पूर्णाजी ह्या मंदिरामध्ये आलेले आहेत आणि त्यांच्याबरोबर अर्जुनही ह्या मंदिरात आलेला आहे. आजी मंदिराच्या पायऱ्या झाडत असताना त्यातील पाणी अर्जुनच्या पॅन्टवर उडतं. चैतन्य तिथेच असतो. त्यावेळेला चैतन्य म्हणतो, आजी काय करतेस, हे बघ काय झालं. त्याच्या अंगावर चिखल उडलाय. त्याच कपड्यांनी त्यांनी मीटिंगला जायचं का. अर्जुन पण आजीला तेच बोलतो. त्यावर आजी बोलते, एवढं तर पाणी उडले, त्यात काय एवढं. आजीला काहीही करून अर्जुनकडून देवीची सेवा करून घ्यायची असते. त्यानंतर आजी बोलते, काय करणार ग विमल, मला तर सेवा करायलाच लागणार आहे. सगळं झाडून घ्यायचं आहे, सगळं धुवून घ्यायचं आहे. त्यावर विमल बोलते की बरोबर आहे आजी. त्यावर आजी बोलते की माझ्या मेलीच्या माघारी काय होणार आहे, कसं होणार आहे काय माहिती. कोण करणार ही सेवा, माझं हे सगळं अर्धवट राहणार का. चैतन्य मग तो झाडू घेतो आणि अर्जुनकडे जातो आणि अर्जुनला म्हणतो. मग अर्जुन स्वतः खराटा हातात घेतो आणि त्या पायऱ्या साफ करायला सुरुवात करतो. पूर्णाजी ही अर्जुनकडे बघत असते आणि पूर्णाजीला असं वाटत असते अर्जुनने पायऱ्या साफ कराव्या. तेवढ्यात चैतन्य बोलतो, अर्जुन तू पहिली पायरी साफ केलेली आहे, तुझी बायको ही खूप सुंदर असणार आहे. आणि त्याच वेळी मंदिरात तन्वी ही एंट्री करते आणि चैतन्य हा अर्जुनला प्रत्येक पायरी साफ केल्यावर सांगत असतो, तुझी बायको ही अन्नपूर्णा असणार आहे. आमचं तर काम होणार आहे, कारण ती चांगला स्वयंपाक बनवणार आहे. तुझी बायको संस्कारी आणि सोज्वळ असणार आहे आणि अशी जी आहे ती आहे तन्वी गुणसंपन्न. पूर्णाजी म्हणते, हो अर्जुन, तुला हे सगळं करावंच लागणार आहे. पूर्णाजी अर्जुनला सांगत असते साफसफाई नक्की काय करायची आहे आणि कोणती करायची आहे. त्यानंतर पूर्णाजी अर्जुनला सांगत असते, काहीही झालं तरी तुझं लग्न ही तन्वीशीच होणार आहे. मी जे वचन दिलेलं आहे ते तुला पाळावंच लागणार आहे. आता अर्जुनचं लग्न तन्वीशीच होणार आहे. प्रतिमा ह्या दोघी सुद्धा या जगात नाहीयेत, कारण त्या ॲक्सिडेंटमध्ये गेलेल्या आहेत. इकडे अर्जुन प्रत्येक पायरी साफ करत असतो. आजी जसं सांगेल तसं तो प्रत्येक पायरी साफ करत असतो आणि तन्वी इकडे मंदिरात आलेली असते. सगळी साफसफाई झाल्यानंतर आजी अर्जुनला बोलते, खरंच गुणाचा आहे माझा नातू. त्यावेळेला अर्जुन बोलतो, आजी हे बघ, मी फक्त हे तुझ्यासाठी केलेलं आहे आणि तुला असं वाटत असेल हे सर्व मी केल्यावर मला माझी बायको भेटणार आहे, तर तसं काही सुद्धा नाही. आणि ती अर्जुनला मंदिरात जायला सांगते आणि स्वतः गाडीखाली थांबते. अर्जुन हा आता देवीच्या गाभाऱ्यामध्ये जात आहे. त्याच वेळी तन्वी आणि तिची मैत्रीण पूजेची थाळी घेत असतात. अर्जुन हा मंदिरात जाऊन हात जोडतो आणि देवी आईची मागणं मागत असतो आणि तिथूनच रिटर्न येतो. आणि तेवढ्यात त्याला फोन येतो आणि तो इयरफोन कानात घालतो आणि बोलू लागतो. तेवढ्यात सायली ही मंदिरात थाळी घेऊन निघालेली असते. तशीच सायली मागे मागे बोलत चाललेली असते आणि अर्जुन येतो आणि तिला धडक देतो आणि दोघांची धडक झाल्यामुळे थाळी होती त्यातील गुलाबांच्या पाकळ्या दोघांच्या अंगावर उडतात आणि दोघांच्या अंगावर पुष्पवृष्टी होते. दोघेही खूप गांगारून गेलेले असतात. अर्जुनच्या पायाला ती थाळी लागलेली असते, कारण ती थाळी उडून अर्जुनच्या पायावर पडते आणि सायली ही अर्जुनची माफी मागत असते. पण अर्जुन हा फोनवर बोलत असतो. तेवढ्यात सायलीची मैत्रीण अर्जुनकडे आणि सायलीकडे पाहत असते. सायली त्यावर अर्जुनला बोलते, प्लीज मला माफ करा. त्यावर अर्जुन बोलतो, सोडणार नाही तुम्हाला, कोर्टातच खेचणार आहे. आता मी इथून निघालो की थोड्याच वेळात पोलीस येतील आणि तुम्हाला घेऊन जातील. सायली बोलते, एवढ्याशा गोष्टीसाठी तुम्ही कोर्ट पोलीस काय बोलताय नक्की. तर अर्जुन बोलतो, तुम्ही जज समोर सुद्धा उभं राहू शकणार नाही. सायलीला माहीतच नसतं अर्जुनच्या कानामध्ये इयरकॉर्ड आहेत आणि सायली काय बोलते ते अर्जुनला ऐकायलाच येत नसतं. मात्र सायली बोलतच राहते आणि अर्जुन तिथून निघून जातो. त्याच वेळी चैतन्य मात्र अर्जुनला पाहत असतो आणि त्याच्या लक्षात येतं काहीतरी मिस्टेक झालेली आहे. अर्जुनच्या कानामध्ये इयरकॉर्ड असल्यामुळे त्याला ती काय बोलते समजत नाही आणि सायली आणि तिची मैत्रीण त्याची माफी मागत आहेत. त्यावेळेला चैतन्य तिथे येतो आणि बोलतो, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय, तुम्हाला त्या भाषेत नाही बोलत. त्याच्या कानामध्ये पहा बरं तुम्ही. सायली पाहते तर त्याच्या कानामध्ये तिला इयरकॉर्ड दिसतात. त्यावेळी सायली बोलते, अरे फोनवर बोलत होते का. त्यावेळेला तो बोलतो, हो. तो कामात असला आणि फोनवर बोलत असला की त्याला काहीच ऐकायला येत नाही.
सायली बोलते ठीक आहे आणि तिची मैत्रीण आणि सायली मंदिराकडे जायला निघतात. तिची मैत्रीण बोलते काय हे माणसांचं, मंदिरात बोलायचं असतं का? सायली बोलते असं कुठे लिहिले आहे की मंदिरात फोनवर बोलायचं नाही. त्यावर सायलीची मैत्रीण म्हणते बघितलं का ते किती उद्धटपणे बोलणं आहे. असू देत ना. आणि आपल्याला इकडे पाहायला भेटतं रविकांत ड्रायव्हरला घेऊन मंदिरात आलेला असतो. त्याचबरोबर राकेशही रविकांत बरोबर आलेला आहे. जाधवही मंदिरात येतात आणि जाधव पुजाऱ्यांना सांगतात अहो हीच ती मुलगी आहे जी प्रत्येकासाठी प्रार्थना करते. तर मंगळवारी उठून देवीच्या मंदिरात येते आणि तिला सगळ्यांच्या जीवांची काळजी आहे. तेव्हा ते तिला बोलतात माझ्या मालकांसाठी प्रार्थना करशील का ग? कारण काही अपघातापूर्वी त्यांची बायको आणि मुलगी गेलेली आहे. तेव्हापासून ते सापडलेच नाहीत. तेव्हापासून त्यांना खूप वाईट वाटतं. त्यामुळे ते मंदिरातच येत नाहीत. कारण सायली आता स्वतःच्याच बाबांसाठी प्रार्थना करीत आहे. कारण त्यांना आता तिची मुलगी आणि आई भेटलीच पाहिजे. आता इकडे आपल्याला पाहायला भेटतं रविकांत आणि राकेश बोलत असतात. राकेश बोलतो काका मला तुझ्यासारखं वकील व्हायचं आहे. त्यावर रविकांत बोलतो त्यासाठी तुला अभ्यास करावा लागेल ना, अजून तू 3ऱ्याच वर्षाला आहे. त्यावेळेस तो बोलतो की काका फाउंडेशन मजबूत करतोय. त्यावेळी तो बोलतो हो बरोबर आहे, फाउंडेशन मजबूत पाहिजे ना. आता इकडे सायली आणि तिची मैत्रीण दोघी पण मंदिरातून बाहेर आलेले असतात आणि त्या दोघी बोलत असतात. आणि गाडी काढताना तिच्या पाठीमागच्या टायरचा चिक्कल हा राकेश म्हणजे रविकांतच्या गाडीवर उडतो. आणि तो चिक्कल पाहून राकेशला खूप राग येतो आणि तो बोलतो तुम्हाला काही कळत नाही का, किती महागडी गाडी आहे ती. सायली बोलते सॉरी मी पुसून देते. सायली मग तिच्या स्कूटीमध्ये जे कापड असतं ते काढून त्यांची गाडी पुसून देते. पण राकेशला खूप राग आलेला असतो. तो बोलतो काय करताय मॅडम, काय कळतंय का तुम्हाला, असं काय करताय? तेव्हा ती बोलते माझ्याकडून चिखल उडलाय ना, तुम्हाला काय जातंय. असल्या 2 व्हीलरवाल्यांना इथे पार्किंगच दिलं नाही पाहिजे, त्यांना तिकडे पाठवलं पाहिजे आणि हे सर्व पार्किंग 4 व्हीलरसाठीच ठेवलं पाहिजे. तुमच्यासारख्या लोकांमुळे त्रास होतो त्यामुळे. आणि राकेश तोंडाला येईल ते सायलीला बोलत असतो. तेवढ्यात तिथे राकेशचे बाबा रविकांत येतात आणि बोलतात राकेश काय चाललंय, शटअप. तेवढ्यात सायली बोलते सॉरी मी पुसून देते, माझ्या गाडीमुळे तुमच्या गाडीवर चिखल उडलेला आहे. काहीच प्रॉब्लेम नाही बाळा, तो घेऊन जाईल आणि सर्व्हिसिंग करून आणेल. त्यावर राकेश म्हणला सगळं मीच करायचं का? त्यावर रविकांत बोलतो मग मी करू का? राकेश बोलला ठीक आहे मी करतो. आणि रविकांत सायलीच्या डोक्यावरून हात फिरवतात आणि सगळं व्यवस्थित होणार आहे. आणि पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे रिया ही घराबाहेर पडत असते आणि तिने शॉर्ट्स कपडे घातलेले असतात. त्यावेळेला सायली ही म्हणते तू असे कपडे घालून बाहेर निघालेली आहे. त्यावेळेला ती बोलली की मला जरा सांभाळून बोलायचं, तुम्ही माझे आई वडील नाही की मला बोलायला, तुम्ही सांभाळायला आहे म्हणून काय झालं. त्यानंतर इकडे पाहायला मिळतं तन्वीने चांगलं शब्दांचा मार देऊन सायलीला थांबवलेलं असतं. इकडे अर्जुन आईला सांगत असतो आई तू पूर्ण आजीची समजूत घाल ना. प्रतिमा त्या आणि तन्वीची आठवण येते आणि ती खूपच कावरीबावरी होते. तिला अजूनही असं वाटतंय की प्रतिमा आत्या आणि सायली म्हणजे तन्वी अजूनही दोघी परत येतील. आईला तो पूर्ण आजीची समजूत घालायला सांगत आहे. इकडे ऑफिसमध्ये गोंधळ झालेला असतो. तिला जो फोटोचा फ्लेक्स पाडायचा असतो त्यावर अर्जुनचा फोटोवर गम सांडलेला असतो आणि त्याच्या ग्लूमुळे त्याचा फोटो खराब होतो. आणि ऑफिसचे बॉस म्हणतात हे सायली सगळं तुझ्यामुळे झालेलं आहे, आता तुलाच जावं लागणार आहे आणि तो फोटो मिळवावा लागणार आहे. त्यावर सायली बोलते काळजी नका करू सर, मी अर्जुन सुभेदारांच्या घरी जाते आणि दुसरा फोटो घेऊन येते. आणि सर बोलतात ठीक आहे जा. आणि सायली आता इकडे अन्नपूर्णा निवासला येते आणि तिला काही आठवणी ताज्या होतात. कारण ती लहानाची मोठी त्याच घरामध्ये झालेली होती. पण तिला काही आठवेल का? आता सायली घरामध्ये गेल्यावर ती बाकीच्या लोकांना ओळखू शकेल का, हे आपल्याला पुढील भागामध्ये पाहायला भेटणार आहे. असेच मालिकेंचे अपडेट जाणून घ्यायचे असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा.